भारतीय राज्यघटनेअंतर्गत घटनादुरुस्तीची पद्धत जी आहे ते आपण पाहतोय आणि घटनादुरुस्ती या प्रकरणामध्ये आपण या अगोदर बघत असताना विविध स्वरूपाचे खटले पाहिलेले आहेत. विविध घटनादुरुस्ती देखील आपण अभ्यास केलेले आहे आणि त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा खटला आपण बघत असताना केशवानंद भारती खटला 1973 यामधला सगळ्यात सर्वोत्तम खटला आहे. आणि हा महत्त्वाचा काय आहे, कारण या खटल्यामध्ये मूलभूत संरचना हा जो काही भाग आहे किंवा मूलभूत वैशिष्ट्याचं तत्त्व जे आहे हे तत्त्व त्यामध्ये सांगितले. आणि त्यामध्ये सांगत असताना एक भाग त्यामध्ये सांगितला आहे की संसद कलम 368 अंतर्गत घटनादुरुस्तीद्वारे घटनेच्या मूलभूत संरचनेमध्ये बदल करू शकत नाही. म्हणजे मूलभूत संरचनेचे जे काही तत्त्व आहे त्या तत्त्वामध्ये आलेले जे काही घटक आहेत तर त्या कोणत्याही घटकामध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्याचा अधिकार जो आहे हा संसदेला देण्यात आलेला नाही. आणि त्या बाबतीतच मूलभूत हक्क हा एक मूलभूत संरचनेचा भाग आहे असं देखील त्यामध्ये सांगण्यात आलं. आता ही मूलभूत संरचना बऱ्याच ठिकाणी आपल्याला हा शब्द आला आहे मूलभूत संरचना आणि ती कशा बाबतीमध्ये आहे तर तो सगळ्यात महत्त्वाची जी काही केस आहे ती केस कोणती आहे तर केशवानंद भारती जो काही खटला आहे या खटल्याच्या बाबतीमध्ये. आता ह्यामध्ये आपण बघत असताना मूलभूत संरचनेमध्ये कोणकोणते घटक येतात ते आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे मूलभूत चौकट जे आहे मूलभूत संरचनेचे जे काही तत्त्व आहे त्या मूलभूत संरचनेमध्ये आलेल्या तत्त्वामध्ये कोणत्याही स्वरूपाचा बदल करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला नाही. म्हणजे इतर कोणालाही नाही. इतर ठिकाणी आपण बघत असताना घटनादुरुस्ती करू शकतात आणि घटनादुरुस्ती करून विविध स्वरूपाच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीमध्ये बदल करणं असेल, त्यामध्ये भर करणं असेल किंवा एखादी तरतूद काढून टाकणं असेल, हा जो काही अधिकार आहे हा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे. पण आपण ह्यामध्ये बघत असताना जे मूलभूत संरचनेमधले जे काही घटक आहेत तर त्या घटकावर कोणत्याही प्रकारची तरतूद कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्याचा अधिकार घटनेनं कोणालाही देण्यात आलेला नाही. राज्य विधिमंडळाला तर कोणताच अधिकार नाही घटनादुरुस्तीच्या बाबतीमध्ये, पण जी संसद आहे त्या संसदेला देखील या बाबतीचा अधिकार जो आहे तो अधिकार प्रदान करण्यात आला नाही. आता वरील आपण बऱ्याच स्वरूपाचे खटले पाहिले आणि त्या खटल्यानुसार एक गोष्ट ह्यामध्ये आपण म्हणू शकतोय की संसद कलम 368 अंतर्गत घटनेतील मूलभूत हक्कांसहित कोणत्याही तरतुदीमध्ये दुरुस्ती करू शकते, मात्र असे करताना घटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करू शकत नाही. मग ह्यामध्ये काय सांगितलं की घटना दुरुस्ती करत असताना मूलभूत हक्क जे आहे त्या मूलभूत हक्कामध्ये बदल करू शकते, मार्गदर्शन तत्वामध्ये बदल करू शकते, कर्तव्यामध्ये बदल करू शकते किंवा इतर अनेक घटक आहेत की ज्या घटकातील विविध स्वरूपाच्या तरतुदीमध्ये संसद बदल करू शकते. पण हा बदल करत असताना मूलभूत संरचनेच्या बाहेर जाऊन जर बदल होत असेल तर अशा वेळी हा बदल ग्राह्य मानता येणार नाही किंवा हा जो काही बदल आहे हा बदल वैध मानता येणार नाही. त्यामुळे घटनेची जी मूलभूत संरचना आहे त्या मूलभूत संरचनेमध्ये कोणीही बदल त्यामध्ये करू शकत नाही. आता हे मूलभूत संरचना म्हणजे काय, त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत ते घटक आता आपल्याला पाहिजे आहेत. त्यातला पहिला आहे घटनेची सर्वोच्चता. हे सर्व पॉईंट अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा, पाठच असणं आवश्यक आहे. म्हणजे घटनेची सर्वोच्चता, संसदीय शासन व्यवस्था. आता संसदीय शासन व्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं की संसदीय किंवा संघराज्य व्यवस्था असेल, संसदीय शासन व्यवस्था असेल तर या बाबतीमधला जो काही बदल आहे हा जर बदल आपल्याला जर करायचा असेल शक्यतो करता येत नाही. यामध्ये मूलभूत संरचनेमधला हा घटक आहे, पण त्यामध्ये राज्यांचं समर्थन देखील त्यामध्ये आवश्यक आहे संघराज्य व्यवस्थेबाबतीमध्ये. त्यानंतर घटनेच्या प्रस्ताविकेतील दिलेली उद्दिष्टे. घटनेच्या प्रस्ताविकेमध्ये जी काही उद्दिष्ट दिलेली आहे त्या उद्दिष्टामध्ये बदल करणं असेल. सार्वभौम लोकशाही व गणराज्य संकल्पना, धर्मनिरपेक्षता. आता ह्या प्रत्येकाचा अर्थ आपण ह्या अगोदर पाहिलेला आहे त्यामुळे तर डीप अर्थ आपल्याला घ्यायची आवश्यकता नाही. व्यक्तीचे स्वातंत्र्य व आत्मसन्मान, राष्ट्राची एकता व एकात्मता आणि कायद्याचे राज्य. म्हणजे हे सुरुवातीचे 8 घटक अगोदर पाहूया. त्यातला पहिला आहे घटनेची सर्वोच्चता, संसदीय शासन व्यवस्था, घटनेच्या प्रास्ताविकेतील दिलेली उद्दिष्टे, सार्वभौम लोकशाही व गणराज्य संकल्पना किंवा संरचना, धर्मनिरपेक्षता, व्यक्तीचे स्वातंत्र्य व आत्मसन्मान, राष्ट्राची एकता व एकात्मता आणि कायद्याचे राज्य. त्यानंतर आपण त्या पुढचा भाग आपण पाहत असताना अधिकाराची विभागणी किंवा अधिकाराच्या विभागणीचे तत्त्व, न्यायिक पुनर्विलोकन कलम क्रमांक 32 व कलम क्रमांक 226-227, संघराज्य, समानतेचे तत्त्व. समानतेचे सर्व वैशिष्ट्य नाहीत, मात्र सामाजिक न्यायाचे सार तत्त्व. जे समानतेचे जे काही तत्त्व आहे त्या समानतेच्या तत्त्वामध्ये सर्व वैशिष्ट्य नाहीत, मात्र सामाजिक न्यायाचे जे काही सार तत्त्व जे ते सार तत्त्व त्यामध्ये असेल. भाग 3 मधील इतर मूलभूत हक्कांचा सार, सामाजिक व आर्थिक न्याय, कल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी संपूर्ण भाग 4. मग ह्यामध्ये आपण बघत असताना पहिले 8 कोणकोणते पाहिले तर घटनेची सर्वोच्चता, संसदीय शासन व्यवस्था, घटनेच्या प्रास्ताविकेत दिलेली उद्दिष्टे, सार्वभौम लोकशाही व गणराज्य संरचना, धर्मनिरपेक्षता, व्यक्तीचे स्वातंत्र्य व आत्मसन्मान,
राष्ट्राची एकता व एकात्मता, कायद्याचे राज्य, अधिकारांच्या विभागणीचे तत्त्व, न्यायिक पुनर्विलोकन, कलम 32 व 226 227, संघराज्य, समानतेचे तत्त्व, समानतेची सर्व वैशिष्ट्ये नाहीत मात्र सामाजिक न्यायाचे सार तत्त्व, भाग 3 मधील इतर मूलभूत हक्कांचा सार, सामाजिक व आर्थिक न्याय कल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी संपूर्ण भाग 4, त्याचबरोबर मूलभूत हक्क व मार्गदर्शन तत्त्वे यांच्यातील संतुलन, मूलभूत हक्क असतील किंवा मार्गदर्शन तत्त्व असतील यांच्यामधील संतुलन, मुक्त व न्याय निवडणुकांचे तत्त्व, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य मात्र घटनेच्या चौकटीत राहून, कलम 32, कलम 136, कलम 141, कलम 142 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार, म्हणजे कलम क्रमांक 32 आपल्याला माहिती आहे आणि पुढे आपल्याला शिकत असताना 136, 141 आणि 142 सर्वोच्च न्यायालयाचे जे काही अधिकार आहेत ते अधिकार आपल्याला त्यामध्ये पाहिजे आहेत. आणि कलम क्रमांक 368ने प्रदान केलेल्या घटनादुरुस्ती अधिकारावरील मर्यादा, म्हणजे हे जे काही सर्व घटक आहेत हे घटक कशाचा भाग आहे, तरी मूलभूत संरचना जे आहे हा मूलभूत संरचनेचा हा भाग आहे. म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल जे आहे हा बदल करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला नाही. हा भाग जो आहे तो महत्त्वाचा लक्षात घ्या. अजून एकदा बघा, एकदा फक्त एक आहे घटनेची सर्वोच्चता, दुसरा आहे संसदीय शासन व्यवस्था, तिसरं घटनेच्या प्रास्ताविकेत दिलेली उद्दिष्टे, चौथा सार्वभौम लोकशाही व गणराज्य संरचना, पाचवा आहे धर्मनिरपेक्षता, सहावं व्यक्तीचे स्वातंत्र्य व आत्मसन्मान, सातवा राष्ट्राची एकता व एकात्मता, आठवा कायद्याचे राज्य, नववा आहे अधिकारांच्या विभागणीचे तत्त्व, दहावा न्यायिक पुनर्विलोकन कलम 32 व 226 227, संघराज्य, समानतेचे तत्त्व पण समानतेची सर्व वैशिष्ट्ये नाहीत मात्र सामाजिक न्यायाचे सार तत्त्व, भाग 3 मधील इतर मूलभूत हक्कांचा सार, सामाजिक व आर्थिक न्याय कल्याणकारी राज्यांच्या निर्मितीसाठी संपूर्ण भाग 4, मूलभूत हक्क व मार्गदर्शन तत्त्वे यामधील संतुलन, मुक्त व न्याय निवडणुकांचे तत्त्व, न्यायव्यवस्थेत स्वातंत्र्य मात्र घटनेच्या चौकटीत राहून, कलम 32, 136, 141, 142 या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार आणि कलम 368ने प्रदान केलेल्या घटनादुरुस्ती अधिकारावरील मर्यादा. म्हणजे एवढे जे काही घटक आहेत हे घटक कशाचा भाग आहे, तर हा जो काही भाग आहे तो आहे मूलभूत संरचनेमध्ये असणारे जे काही घटक आहेत की या घटकामधला जो काही बदल आहे हा बदल कोणालाही करता येणार नाही. कलम 368 अंतर्गत देखील असा बदल जो आहे हा करता येत नाही. आता आपल्याला त्या पुढचा भाग पाहायचा आहे महत्त्वाचा. अलीकडील ज्या काही घटनादुरुस्ती आहे त्या घटनादुरुस्ती आपल्याला पाहायच्या आहेत. आतापर्यंत आपण जर विचार केलं तर जानेवारी 2019 भारताच्या घटनेची दुरुस्ती करण्यासाठी 101 घटनादुरुस्ती कायदे करण्यात आलेले आहेत. घटनादुरुस्ती विधेयकाच्या व घटनादुरुस्ती कायद्याच्या क्रमांकामध्ये फरक आहे आणि त्याचे कायद्यात रूपांतर झाल्यावर तोपर्यंत झालेली शेवटची घटनादुरुस्ती कायद्याच्या क्रमांकाचा पुढील क्रमांक संबंधित घटनादुरुस्ती कायद्यात दिला जातो. उदाहरणार्थ 122वे घटनादुरुस्ती विधेयक पारित झाल्यावर तो 101वा घटनादुरुस्ती कायदा ठरला. म्हणजे आपण बघत असताना घटनादुरुस्ती विधेयक वेगळा आहे आणि कायदा वेगळा आहे, कारण त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होईपर्यंत लागणारा जो काही वेळ आहे त्या वेळेमध्ये जर एखादी नवीन जर विधेयक पुन्हा जर त्यामध्ये सामील करून जर घेतला असेल तर अशावेळी ते घटनादुरुस्तीचा जो काही क्रमांक आहे विधेयकाचा तो क्रमांक वाढत जातो. म्हणजे त्यामुळे आपण जर बघितलं तर आत्तापर्यंत 122 घटनादुरुस्ती विधेयक जे ते पारित झाले आहेत आणि त्यानुसार 101 घटनादुरुस्ती कायदा जो आहे तो 101 हा घटनादुरुस्ती कायदा जो आहे हा ठरलेला आहे. तर आता आपल्याला पाहिजे अलीकडील घटनादुरुस्ती, सगळ्यात महत्त्वाचा हा देखील भाग आहे. त्यामध्ये पहिली जी काही घटनादुरुस्ती आहे, अलीकडील म्हणजे काय की आता ह्या 10-12 वर्षांमध्ये असणाऱ्या जे काही घटनादुरुस्ती आहे तर त्यातला पहिला आहे 95वा घटनादुरुस्ती कायदा 2009. यामध्ये काय केलं की या घटनादुरुस्तीने कलम 334 मध्ये बदल घडवून आणला आणि त्यामध्ये लोकसभा आणि विधानसभामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी आरक्षण 70 वर्षापर्यंत म्हणजे घटनेच्या प्रारंभापासून 2020 पर्यंत वाढवण्यात आलेले आहे. म्हणजे आत्ताच जर बघितला 95वा घटनादुरुस्ती कायदा 2009 तर ह्यामध्ये काय केलं की कलम 334 मध्ये बदल घडवून आणला. कलम क्रमांक 334 जे आहे या कलम क्रमांक 334 मध्ये बदल घडवून आणला आणि हा बदल कशासाठी आहे तर लोकसभा आणि विधानसभेतील SC आणि ST जमातीसाठी आरक्षण जे हे 70 वर्षापर्यंत वाढवलेलं आहे. म्हणजे कधीपर्यंत वाढवलं तर घटनेच्या प्रारंभापासून 2020 पर्यंत. घटनेचा प्रारंभ आहे 1950 आणि 1950 पासून ते 2020 पर्यंत म्हणजे एकूण 70 वर्षासाठी हे आरक्षण जे आहे ते काय केलेलं आहे वाढवण्यात आलेलं आहे. हा कोणता घटनादुरुस्ती कायदा आहे तर 95वा घटनादुरुस्ती कायदा. हा घटनादुरुस्ती कायदा आहे 95वा घटनादुरुस्ती कायदा 2009
आणि ह्यामध्ये काय केलं की कलम क्रमांक 334 जे आहे या कलम क्रमांक 334मध्ये बदल करून आणला आणि SC आणि ST लोकसभा आणि विधानसभेमधील SC आणि STचं आरक्षण जे आहे ते आरक्षण काय केलं 70 वर्षापर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. घटनेच्या प्रारंभापासून 1950 पासून ते 2020 पर्यंत हे आरक्षण जे आहे हे 95वा घटनादुरुस्ती कायदा 2009 नुसार वाढवण्यात आलेला आहे. त्यानंतर त्या पुढची घटनादुरुस्ती आहे 96वी घटनादुरुस्ती. 95 लक्षात घ्या ते SC STचं आरक्षण वाढवण्याच्या बाबतीमध्ये आहे. 96 घटनादुरुस्ती कायदा 2011 या घटनादुरुस्ती कायद्याने 8व्या अनुसूचीमध्ये बदल करण्यात आला. 8वी अनुसूची जी आहे कशा संदर्भात आहे 8वी अनुसूची तर भाषेच्या संदर्भात आहे. विविध स्वरूपाच्या भाषा त्यामध्ये दिलेत 22 भाषांचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे. तर जो काही 96वा घटनादुरुस्ती कायदा 2011 होतात की त्यामध्ये काय केलं की 8व्या अनुसूचीमध्ये त्यांच्या भाषेमध्ये बदल करण्यात आला आणि ओरिया या शब्दाच्या ऐवजी ओडिया हा शब्द वापरण्यात आला. म्हणजे ओरिया जो शब्द होता भाषेसाठी तर त्या ओरियाच्या ऐवजी ओडिया हा शब्द जो आहे हा वापरण्यात आला. ओडिशा या राज्याची जी काही भाषा आहे त्या भाषेसंदर्भामध्ये आहे. 96वा घटनादुरुस्ती कायदा 2011 8व्या अनुसूचीतील भाषेमध्ये बदल करण्यात आला आणि ओरिया या शब्दाच्या ऐवजी काय केला ओडिया हा शब्द जो आहे हा शब्द त्यामध्ये वापरण्यात आला. हा आहे 96वा घटनादुरुस्ती. आता 96 नंतर आहे त्या पुढचं 97वा घटनादुरुस्ती कायदा 2011. 96 देखील 2011लाच आहे. 97 देखील 2011 आहे. 97चा जो आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे. हा महत्त्वाचा यासाठी आहे कारण सहकारी संस्थेसाठी एक महत्त्वाची तरतूद करण्याचा प्रयत्न या 97व्या घटनादुरुस्ती कायदा 2011 नुसार करण्यात आलेला आहे. म्हणजे या घटनादुरुस्तीने सहकारी संस्थांच्या स्थापनेला घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आला आणि त्याद्वारे अनेक बदल झाले. ते बदल आता आपल्याला पाहिजेत. 97वा घटनादुरुस्ती कायदा 2011 यानुसार केलेले जे काही बदल आहेत तर त्यातला पहिला बदल आहे भाग 3 मधील 19(1)(c) मध्ये बदल करण्यात येऊन नागरिकांना संघटना व संघाबरोबरच सहकारी सोसायट्यासुद्धा स्थापन करण्याचा मूलभूत हक्क प्रदान करण्यात आला. कलम क्रमांक 19 आपण जर पाहिलं तर कलम क्रमांक 19 मध्ये आपण विविध स्वरूपाची स्वातंत्र्य पाहिलेली आहेत आणि त्या स्वातंत्र्यामध्ये व्यवसाय स्थापन करण्यास स्वातंत्र्य आहे आणि नागरिकांना संघटना आणि जे संघ आहेत ते संघ स्थापन करत असतानाच सहकारी सोसायट्यासुद्धा स्थापन करण्याचा जो मूलभूत हक्क जो आहे हा त्यामध्ये प्रदान करण्यात आला. हे काय काय लक्षात घ्या 97वा घटनादुरुस्ती कायदा 2011 सहकारी सोसायट्या स्थापन करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार यामध्ये प्रदान करण्यात आला आणि मूलभूत हक्कामध्ये तो समावेश आहे हा समावेश करण्यात आला होता. कशामध्ये 97वा घटनादुरुस्ती. म्हणजे हा एक पहिला बदल झाला. दुसरा बदल काय झाला तर ह्यामध्ये सांगताना भाग 4 मधील कलम 43(b) चे नवीन कलम टाकण्यात आले. भाग 4 आहे भाग 4 कशा संदर्भात आहे तर DPSP आहे. भाग 4 डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी राज्य धोरणाचे मार्गदर्शन तत्त्वे. तर भाग 4 मधील काय केलं इथं 43(b) म्हणजे आपण सहकार हा जो विषय आहे हा सहकार विषय मूलभूत हक्कामध्ये पण टाकलेला आहे. मूलभूत हक्कामध्ये टाकताना 19(1)(c) मध्ये टाकला आहे 19(1)(c) आणि मार्गदर्शन तत्वामध्ये कशामध्ये टाकला आहे तर 43(b) मध्ये टाकण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये काय सांगितलं की राज्यसंस्था सहकारी सोसायटीची स्वैच्छिक निर्मिती स्वायत्त कार्यपद्धती लोकशाही नियंत्रण आणि व्यावसायिक व्यवस्थापन यास प्रोत्साहन देण्यास प्रयत्नशील राहील. मी काय केलेलं आहे भाग 4 मध्ये कलम 43(b) टाकलेलं आहे. सहकारी संस्थेसाठी सहकारी संस्थेची स्वायत्त स्वरूपाची कार्यपद्धती असेल त्यांची स्वैच्छिक निर्मिती. स्वैच्छिक म्हणजे काय की इच्छेनुसार काही सदस्य एकत्रित येऊन काही लोक एकत्रित येऊन अशा एखाद्या सहकारी संस्थेची स्थापना करू शकतात. महाराष्ट्रामध्ये आपण जर विचार केला महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 आहे. भारतीय सहकार संस्था कायदा किती आहे तर 1912 आहे. मग हे दोन कायदे जे ते लक्षात घ्या. आणि यामध्ये सांगत असताना काय सांगितलं की सहकारी संस्थेची स्थापना जर करायची असेल तर त्यामध्ये 10 व्यक्ती एकत्रित येणं आवश्यक आहे आणि त्यांची निर्मिती स्वायत्त आहे लोकशाही नियंत्रण आहे आणि त्यामध्ये व्यावसायिक स्वरूपाचं व्यवस्थापन यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील असेल असा जो काही भाग आहे हा भाग या 97व्या घटनादुरुस्तीमध्ये दुसऱ्यांदा सांगितलेला आहे. म्हणजे मूलभूत हक्कामध्ये 19(1)(c) टाकलं आणि मार्गदर्शन तत्वामध्ये 43(b) हे जे काही कलम आहे हे कलम त्यामध्ये टाकलं आहे. तिसरा भाग आपण जर पाहिला भाग 3 मध्ये भाग 9 मध्ये बघा भाग 3 मध्ये आलेला आहे भाग 4 मध्ये आलेला आहे. भाग 9(b) हा एक नवीन भाग समाविष्ट करण्यात आला. भाग 9(b) जो आहे हा एक नवीन भाग समाविष्ट करण्यात आला आणि त्याचे शीर्षक सहकारी सोसायटी असे देण्यात आले. आणि या भागात कलम 243(z)(h) पासून कलम 243(z)(t) पर्यंत अशी कलम जी ती समाविष्ट करण्यात आली. बघा भाग 3
भाग 3मध्ये मूलभूत हक्कामध्ये 19(1) समाविष्ट करण्यात आलं सहकारी सोसायटीच्या बाबतीमध्ये. भाग 4मध्ये 43(b) समाविष्ट करण्यात आलं, ज्यामध्ये सहकारी जे काय राजसंस्था सहकारी सोसायटीसाठी एक विशेष स्वरूपाची कार्यपद्धत, लोकशाही नियंत्रण, व्यावसायिक व्यवस्थापन यास प्रोत्साहन दिलं. आणि भाग 9(b) समाविष्ट करण्यात आला आणि त्यामध्ये सहकारी सोसायटी असं शीर्षक देण्यात आलं आणि त्यामध्ये कलम 243(z)(h) पासून 243(z)(t) पर्यंतची कलमं जी आहेत ही समाविष्ट करण्यात आली. आणि या कलमामध्ये सहकारी सोसायटीची व्याख्या, स्थापना, सदस्यांची संख्या, पदावधी, निवडणुका, निलंबन, लेखापरीक्षण, साधारण सभा बोलवणे, सदस्यांचे हक्क, परतावे, गुन्हे, शास्ती, मल्टीस्टेट सहकारी सोसायट्या इत्यादी बाबतीची तरतूद ही तरतूद करण्यात आली. म्हणजे आपण बघत असताना जी काय भाग 9(b) जो आहे हा भाग 9(b) देखील महत्त्वाचा आहे. आणि तो कशासाठी महत्त्वाचा आहे? तो महत्त्वाचा आहे सहकारी सोसायट्यांसाठी. आणि त्यासाठी कलम 243(z)(h) पासून 243(z)(t) पर्यंतचा जो काय बदल आहे हा बदल करण्यात आला. आणि यामध्ये सांगताना काय काय आहे तर सहकारी सोसायटीची व्याख्या असेल, स्थापना, सदस्य संख्या. आता किती असते सदस्य संख्या? कमीत कमी 10 असते आणि जास्तीत जास्त अमर्यादित स्वरूपाची असते. पदावधी असेल, त्यानंतर निवडणुका दर 5 वर्षांनी निवडणुका होणार आहे आणि एक व्यक्ती एक मत या तत्वाचा अवलंब त्यामध्ये केला जाणार आहे. निलंबन, भ्रष्टाचार जर केला असेल तर ते निलंबन होऊ शकतं. लेखापरीक्षण प्रत्येक वर्षी करावं लागणार आहे. साधारण सभा बोलवणे, सदस्यांचे हक्क, परतावे, गुन्हे, शास्ती आणि मल्टीस्टेट सहकारी सोसायट्या इत्यादी बाबतची जी काही तरतूद आहे ही तरतूद ह्या 97व्या घटनादुरुस्ती जी काही कायदा आहे या कायद्या 2011च्या अंतर्गत करण्यात आली भाग 9(b) मध्ये. म्हणजे आपण जर 97 घटनादुरुस्ती जर पाहिली तर ह्यामध्ये एकूण 3 बाबी आपल्याला लक्षात घ्यायचे. भाग 3मधील कलम 19(1)(c), भाग 4मधील कलम 43(b) आणि भाग 9(b) हा एक नवीन भाग समाविष्ट करण्यात आला सहकारी सोसायट्या म्हणून. आणि त्यामध्ये 243(z)(h) पासून 243(z)(t) पर्यंतचा जो काय भाग आहे हा समाविष्ट करण्यात आला 97व्या घटनादुरुस्तीद्वारे. त्यानंतर त्या पुढचा आहे 98व्या घटनादुरुस्ती 2012. आणि ह्या 98व्या घटनादुरुस्ती 2012मध्ये एक नवीन कलम टाकण्यात आलं 371(j). 371(j) हे जे काही नवीन कलम आहे हे नवीन कलम समाविष्ट करण्यात आलं आणि त्याद्वारे कर्नाटक राज्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या. कोणत्या राज्यासाठी? तर कर्नाटक राज्य जे आहे या कर्नाटक राज्यासाठी विशिष्ट स्वरूपाच्या तरतुदी करण्यात आल्या. आणि त्यानुसार राष्ट्रपती आदेशाद्वारे राज्यपालावर कोणतीही विशेष जबाबदारी टाकू शकतात. त्यामध्ये हैदराबाद कर्नाटक प्रदेशसाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याची तरतूद. म्हणजे 98वा घटनादुरुस्ती कायदा कोणासाठी आहे तर कर्नाटक राज्यासाठी 371(j) अशी एक विशिष्ट तरतूद करण्यात आली. आणि या तरतूदद्वारे असं सांगण्यात आलं की राष्ट्रपती आदेशाद्वारे राज्यपालावर कोणतीही विशेष जबाबदारी टाकू शकते. आणि त्यामध्ये हैदराबाद कर्नाटक प्रदेशासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याची तरतूद ही तरतूद त्यामध्ये करण्यात आली. म्हणजे 98वा घटनादुरुस्ती कायदा हा कर्नाटक राज्यासाठी आहे. या अगोदर आपण बघत असताना 96वा घटनादुरुस्ती कायदा हा ओडिसासाठी होता आणि 98वा घटनादुरुस्ती कायदा जो आहे हा आपण बघताना कर्नाटकासाठी आहे. हैदराबाद कर्नाटक प्रदेशसाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याची तरतूद. त्यापुढे आहे 99वा घटनादुरुस्ती कायदा 2014. हा 99वा घटनादुरुस्ती कायदा 2014 नुसार राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोग स्थापन करण्यासाठी ही तरतूद करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोग जो आहे हा स्थापन करण्यासाठी ही तरतूद आहे. ऑगस्ट 2014मध्ये संसदेने पारित केल्यानंतर व डिसेंबर 2014मध्ये राष्ट्रपतीची संमती प्राप्त झाल्यानंतर 13 एप्रिल 2015 रोजी ही घटनादुरुस्ती अंमलात आली. कशी स्थापना केलेली आहे तर राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोगाची स्थापना केलेली आहे. राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोग, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन जे आहे हे स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि ही घटनादुरुस्ती जी आहे ऑगस्ट 2014मध्ये संसदेत पारित केल्यानंतर डिसेंबर 2014मध्ये राष्ट्रपती संमती प्राप्त झाल्यानंतर 13 एप्रिल 2015 रोजी ही घटनादुरुस्ती अंमलात आलेली आहे. पण 16 ऑक्टोबर 2015 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ही घटनादुरुस्ती घटनाविरोधी असल्याने बाद ठरवलेली आहे. म्हणजे 99वा घटनादुरुस्ती कायदा जो आहे हा बाद ठरलेला आहे. प्रत्यक्षामध्ये ऑगस्ट 2014मध्ये हे संसदेने पारित केलं. डिसेंबर 2014मध्ये राष्ट्रपती संमती मिळाली. पण 13 एप्रिल 2015 रोजी ही घटनादुरुस्ती अंमलात आली आणि 16 ऑक्टोबर 2015ला सर्वोच्च न्यायालयानं ही घटनादुरुस्ती घटनाविरोधी असल्यानं काय केलं? बाद ठरवण्यात आलेली आहे. कोणती बाद ठरवण्यात आलेली आहे तर 99वी घटनादुरुस्ती बाद ठरवण्यात आलेली आहे. त्यानंतर त्यापुढचं आहे 100वी घटनादुरुस्ती. 100वी घटनादुरुस्ती ही कशासाठी आहे
तर 100वी घटनादुरुस्ती जी आहे ही आहे 7 मे 2015 रोजी भारत बांगलादेश यामधील भूसीमा करारासाठी केलेली. ही कशासाठी केलेली आहे? 100वी घटनादुरुस्ती भारत आणि बांगलादेश यांच्यासाठी भूसीमा करार जो आहे या भूसीमा करारासाठी 100वी घटनादुरुस्ती कायदा पारित करण्यात आला. 100वी घटनादुरुस्ती जी आहे ही कशासाठी केलेली आहे? तर ही करत असताना भूसीमा करार जो आहे या भूसीमा करारासाठी ही घटनादुरुस्ती जी आहे ही करण्यात आलेली आहे. कोणती? तर 100वी घटनादुरुस्ती 2015. त्यानंतर त्यापुढचा आहे 101वी घटनादुरुस्ती कायदा 2016. हा देखील महत्त्वाचा आहे. हा GSTसाठी आहे. GST म्हणजे काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. 1 जुलै हा GST दिन असतो, लक्षात घ्या. 1 जुलै हा GST दिन असणार आहे. हा देखील प्रश्न परीक्षेमध्ये इम्पॉर्टंट आहे. GST दिन कधी साजरा केला जातो? तर या घटनादुरुस्ती अन्वये घटनेमध्ये वस्तू व सेवा करची तरतूद करण्यात आली. वस्तू व सेवा कर म्हणजे काय? GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. या घटनादुरुस्ती अन्वये घटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या कलम 246A ने संसद आणि राज्य विधानमंडळाला GST लागू करण्यासाठी कायदे करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. म्हणजे 101वा घटनादुरुस्ती कायदा कशासाठी आहे? तर हा GSTसाठी आहे. वस्तू व सेवा कर, ज्याला आपण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असं म्हणतोय, ही तरतूद करण्यात आले. आणि या घटनादुरुस्तीनं कलम 246A जे काही कलम आहे, कलम 246A हे कलम ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं. आणि त्याचबरोबर सांगत असताना काय सांगितलं की संसद किंवा राज्य विधानमंडळाला GST लागू करण्यासाठीचे कायदे करण्याचे अधिकार जे हे अधिकार ह्यामध्ये प्रदान करण्यात आले. ही होती 101वी घटनादुरुस्ती. आणि आत्ता अलीकडील झालेली शेवटची घटनादुरुस्ती ती आहे 102. 102 आणि 103 अशा 2 घटनादुरुस्ती त्यानंतर झालेत. 102वी घटनादुरुस्ती आपण जर पाहिलं तर या घटनादुरुस्ती अन्वये राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला. पूर्वी हा आयोग एक वैधानिक आयोग होता. या घटनादुरुस्ती घटनेत 2 नवीन कलमं समाविष्ट करण्यात आली, 338B आणि 342A. ही 2 कलमं ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आली. आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोग जो होता त्या मागासवर्ग आयोग अगोदर काय होता? एक वैधानिक आयोग होता आणि त्याला घटनात्मक आयोग करण्यात आलं. म्हणजे घटनात्मक दर्जा जो आहे हा घटनात्मक दर्जा देण्यात आला. आणि त्यासाठी कलम 338B आणि कलम क्रमांक 342A अशी 2 कलमं जे आहेत ही 102वा घटनादुरुस्ती कायदा 2018 यामध्ये समाविष्ट करण्यात आला. म्हणजे 338B कशासाठी आहे आणि 342A कशासाठी आहे? तर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासाठी हा जो आयोग आहे हा किंवा ही जी घटनादुरुस्ती कायदा जो आहे हा कायदा करण्यात आला. अगोदर हा आयोग कसा होता? वैधानिक स्वरूपाचा होता. वैधानिक स्वरूप म्हणजे काय की फक्त लोकसभेमध्ये विशेष स्वरूपाचा कायदा निर्माण करून त्याची निर्मिती केली होती. घटनेमध्ये कोणताही समावेश नव्हता. नंतर काय केलं? ती घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं. म्हणजे 102वा घटनादुरुस्ती कायदा कशासाठी आहे? तर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासाठी 2 कलमं समाविष्ट करण्यात आली, 338B आणि 342A. त्यानंतर त्यापुढचा आणि शेवटचा आहे 103वा घटनादुरुस्ती कायदा 2019. शेवटचा जो काही घटनादुरुस्ती जी झालेली आहे ही कशासाठी आहे? तर EWS साठी झालेली आहे, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. या घटनादुरुस्ती अन्वये नागरिकांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या गटाला महत्तम 10% आरक्षण देण्यात आले. आणि त्यासाठी कलम 15मधील उपकलम 6 तसेच कलम 16मधील उपकलम 6 ही 2 कलमं समाविष्ट करण्यात. लक्षात घ्या, पाठीमागे आपण बघत असताना कलम 15 पाहिलेला आहे, कलम 16 पाहिलेलं आहे. कलम 15 4पर्यंतचा जो काही भाग आहे तो भाग आपल्याला त्यामध्ये दिलेत. आणि त्यातलं कलम 15 दिले आणि 15.6 त्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे. कलम क्रमांक 15.6 जे आहे हे कलम क्रमांक 15.6 त्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे. कशासाठी आहे? तर हे EWS साठी आहे. कलम क्रमांक 15.6चा जो काय भाग आहे तो भाग त्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. 15.5 काय दिलेलं होतं? तर 15.5मध्ये देताना OBCसाठी आरक्षण दिलेलं होतं. आणि 15.6 जे आहे त्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचं जे काय आरक्षण आहे ते आरक्षण त्यामध्ये देण्यात आलेलं आहे. म्हणजे कलम क्रमांक हा जो काय भाग किंवा ही जी घटनादुरुस्ती झालेली आहे ही कशासाठी आहे? तर कलम क्रमांक 15.6 असं नवीन कलम त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं, उपकलम. आणि त्यासाठी हे EWS आरक्षण जे आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना महत्तम 10% आरक्षण जे आहे ते आरक्षण देण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर कलम क्रमांक 16 आपण जर पाहिलं, कलम क्रमांक 16.5 काय आहे? तर एखाद्या धार्मिक किंवा सांप्रदायिक संस्थेच्या कारभाराशी संबंधित पदावर तसेच तिच्या शासक मंडळातील कोणताही सदस्य त्याच धर्माचा किंवा संप्रदायाचा अनुयायी असण्याबाबत कायद्याने तरतूद करण्यात येईल. हे कलम 16.5 होतं. आणि हे कलम 16.6 पुन्हा तिथं टाकण्यात आलेलं आहे 10% आरक्षणाचं. 10% आरक्षण जे आहे ते आर्थिकदृष्ट्या
दुर्बल घटकांसाठी महत्तम 10% आरक्षण, यासाठी 2 कलम आहेत, लक्षात घ्या. कलम क्रमांक 15(6) हे उपकलम आणि कलम क्रमांक 16(6) ही उपकलम. अशी 2 उपकलम ज्या आहेत त्या 2 उपकलम ह्यामध्ये टाकण्यात आलेली आहेत. कलम क्रमांक 15(6) आणि कलम क्रमांक 16(6). तर अशा प्रकारे आपण हा जो काय भाग आहे हे प्रकरण जे आहे घटनादुरुस्ती जे काही प्रकरण आहे हे प्रकरण आपण पाहिलेलं आहे. आणि या प्रकरणामध्ये अलीकडील असणाऱ्या विविध स्वरूपाच्या घटनादुरुस्ती जे आहेत हे आपण पाहिलेत. तर त्यामध्ये आपण बघत असताना शेवटची जी काही घटनादुरुस्ती आहे 103 वा घटनादुरुस्ती EWSसाठी आहे. 102 जे ती राष्ट्रीय मागासवर्ग आयोग जे आहे त्याला घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आला. 101 वा घटनादुरुस्ती कायदा 2016 जो आहे तो GST बाबत आहे. 100 वा घटनादुरुस्ती कायदा जो आहे भारत बांगलादेश यांच्यातील भूसीमा करारासाठी आहे. 99 वा घटनादुरुस्ती कायदा राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोगासाठी, पण तो बाद ठरवण्यात आलेला आहे. 98 वा घटनादुरुस्ती कायदा जो आहे हा कर्नाटकासाठी आहे. कर्नाटक राज्यासाठी हैदराबाद कर्नाटक प्रदेशासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याची तरतूद त्यामध्ये करण्यात आलेली आहे. 97 वा घटनादुरुस्ती कायदा जो आहे हा सहकारी सोसायट्यांसाठी दिलेला आहे. 96 वा घटनादुरुस्ती कायदा जो आहे तो सांगत असताना 8व्या अनुसूचीमध्ये भाषामध्ये बदल करण्यात आला. ओरिया या शब्दाच्या ऐवजी ओडिया हा शब्द वापरला. आणि 95 वा घटनादुरुस्ती कायदा जो आहे हा SC STसाठी आरक्षण 300 कलम क्रमांक 334 यामध्ये बदल घडवून आणलेला आहे. आणि त्या अगोदर आपण बघताना मूलभूत संरचनेतील जे काही घटक आहेत हे घटक आपण पाहिलेत. तर अशा प्रकारे हे प्रकरण जे आहे घटनादुरुस्ती जे काही प्रकरण आहे हे प्रकरण इथं संपलेलं आहे. आपण ह्या प्रकरणामध्ये घटनादुरुस्तीची पद्धत आपण अभ्यासलेली आहे आणि त्याचबरोबर मूलभूत हक्कामध्ये बदल करणाऱ्या घटनादुरुस्ती आपण अभ्यासलेत आणि अलीकडील काही घटनादुरुस्ती जे आहेत तर त्याचाही अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण केलेला आहे. यानंतर पुढच्या तासाला आपण पुढचं प्रकरण जे आहे ते आपण सुरू करणार आहे राष्ट्रपती. ओके, थँक्यू.